ठीक आहे. सर्वप्रथम तर या ताईंचं आपलं लाईफ गेनचं जे सेंटर आहे, बिग लाईफ हेल्थ केअर सेंटर, या सेंटर मध्ये स्वागत आहे. एकदा ताईंसाठी छान असं क्लॅपिंग करा. राधे राधे. राधे राधे. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव लता महाले. मला लाईफ गेन मध्ये येऊन 5 दिवस झालेले आहे आणि मला पायाचा त्रास होता. चालता वगैरे येत नव्हतं, खूप त्रास होत होता आणि जरा कमरेचा पण प्रॉब्लेम होता. माझी नस पहिली होती ना, मला थेरपी सांगितली डॉक्टरांनी. तर मी मॉर्निंग वॉकला चालली होती तेव्हा इथं मी बघितलं की काय लाईफ गेन हे काय आहे. नंतर मी 11 वाजता आले आणि प्रियंका मॅडमांना भेटली की मला असा प्रॉब्लेम आहे म्हणे, तुम्ही इथं थेरपी घ्या, तुम्हाला छान वाटेल असं. आणि तिथं त्यांचं एक अभियान आहे, एक कदम लाईफ गेन की ओर, एक कदम स्वस्थ भारत की ओर. आता त्यांनी आपल्या चांगल्यासाठी विचार केलेला आहे, आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि त्याच्यासाठी थेरपी. आणि आपल्याला काय वाटतं, आलं का डायरेक्ट आपल्याला बेडवर झोपायला भेटलं पाहिजे. पण आपण एखाद्या विषयी, एखाद्या मशीन विषयी, एखाद्या जे टार्गेट चालू आहे, अभियान चालू आहे, त्याचं काय महत्व आहे हे जर जाणूनच घेतलं नाही तर आपल्याला काय करणार आहे. ते बेडवर झोपून काय करणार आहे, काय ही मशीन फिरतंय, मशाज होते, वा वा वा, आता छान मस्त घरी जाऊन आराम करू. पण त्याचं महत्व आहे काय. त्यांनी सांगितलं की मनका हा शरीराचा किती आवश्यक आहे. एका मनक्याची मशाज झाली तर पूर्ण अवयवांना त्याचे फायदे होतात. आणि मला 2च दिवसात फायदा मिळाला, कारण मला झोप येत नव्हती व्यवस्थित, माझं डायजेशन चांगलं नव्हतं आणि माझं वजन सुद्धा 2.5 किलो वजन कमी झालं इथं आल्यापासून. आणि पहिली गोष्ट म्हणजे लाईफ गेन हे आपलं माहेर घर आहे. माहेरी कसं आई आपल्याला आराम देते, चांगलं शिकवते, तसं लाईफ गेन आपलं माहेर आहे. लाईफ गेन कोणाचं आहे, माझं आहे. काय सांगायचं, माझं आहे. आपलं म्हटलं का जबाबदारी वाटली जाते, आपल्या जबाबदारी वाटायची नाहीये. माझं लाईफ गेन आहे. मी लाईफ गेन मध्ये आली, माझ्या फॅमिलीला पण घेऊन येईल, इतरांना पण घेऊन येईल. मी स्वस्थ आहे तर इतर माझे फ्रेंड पण स्वस्थ भारत हा त्यांनी दिलेलं आहे तिथं, एक कदम लाईफ गेन की ओर, एक कदम स्वस्थ भारत की ओर. स्वस्थ आपण केव्हा राहू स्वस्थ, जेव्हा लाईफ गेनला येऊ. आणि एकच दिवस नाही, रोज रोज. कारण मनक्याची मशाज ही रोज रोज झाली पाहिजे. आणि सर्व मॅडमांचं एवढं कौतुक आहे, शीतल मॅडम, प्रियंका मॅडम, आकांक्षा मॅडम आणि अजय सर यांचं मी एवढं कौतुक करते, कारण ते विनामूल्य आपल्याला सेवा देत आहेत. आज तुम्हाला 1 रुपयाची मदत कोणी करत नाही, पण आपल्याला काय, मनुष्याला चांगलं जर भेटलं ना, फुकटची किंमत नसते. आणि हे जर 500 रुपये देऊन आपल्याला तिथं नाही, आपल्याला व्हाईट चादर घेऊन बोलवलेले आहे आणि आपल्याला ते लेक्चर ऐकायचं. जे लेक्चर ऐकल्यानंतरच आपल्याला त्या बेडवर मसाज मिळणार आहे. पण आपल्याला तर मॅडम सांगत आहे की नाही, याचं काय महत्व आहे, तुम्ही एक थेरपी जाणून घ्या. प्रत्येकाची जेव्हा बेडची थेरपी मी घेतली, ते पायाला पिरेल बेड याची थेरपी घेतली, त्याचा काय फायदा आहे. मग आपल्याला जर कळालंय ना तर आपण रोज आलं पाहिजे. आपलं आयुष्य, आरोग्य त्यांचं एक ध्येय आहे की 100 वर्ष तुम्ही निरोगी राहिला पाहिजे. तुमचा डॉक्टर दवाखाना बंद झाला पाहिजे. त्यांना काय फायदा आहे आपल्यापासून, सांगा बरं. आपण आलो का मस्तपैकी आयुष्याने येतो, बसतो आणि नंतर आपल्याला मसाज द्यायला सुरुवात केली, वा वा छान वाटलं. पण आपण एक आपण धन्यवाद आपण लाईफ गेनला केला पाहिजे. दुसरा धन्यवाद आपण अजय सरांना, तिसरा धन्यवाद आपण शीतल मॅडमला, प्रियंका मॅडमला, कारण ते इतके प्रामाणिक सेवा देत आहे. त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आणि आपण रोज येऊन आणि इतरांनाही सांगायचंय, आपलं लाईफ गेन नंबर 1 आहे आणि पूर्ण नाशिक मध्ये नंबर 1 झालं पाहिजे. नाशिक नाही, इतर आपल्या दुसऱ्या गावांमध्ये पण इकडे तिकडे सांगून नाही, आम्ही लाईफ गेनला जातोय म्हणून आम्ही चांगले, म्हणून आम्हाला व्यवस्थित वाटतंय. आपण हा प्रचार करायचा आहे. आपल्याला त्याला पैसे नाही लागणार आहे, बरोबर आहे का नाही. आपल्या एक चेहऱ्यावर स्माइल येते, आपलं आरोग्य छान वाटतंय. किती आपल्याला त्या बेडवर झोपल्यावर किती छान वाटतं. धन्यवाद धन्यवाद, वा वा वा, किती मस्त, किती
किती छान, किती आपल्याला बरं वाटतं. फक्त रविवारी काल सुट्टी होती, अरे अरे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय बरं. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, पण नाही, आपली ही एक फॅमिली आहे. मग आपण फॅमिलीला जोडत जोडत गेलं पाहिजे. आपली तब्येत चांगली व्हावी, इतरांची पण चांगली व्हावी. आणि याच्याने काय होतं, पुण्यकर्म होतं. पुण्यकर्म म्हणजे तुम्हाला हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची आहे असं नाही, जप माळ घ्यायची आहे, 16 माळा जप करायचे असं पण नाहीये. तुम्ही एक कर्म चांगलं केलं ना, ते तुमची पुण्याची गणना झाली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग आपले कर्मच करी. आपण जेव्हा चांगले कर्म करू, फक्त कर्मावर विश्वास ठेवा. आपण इथं आलं, आपल्याला चांगलं वाटतंय, आपण इतरांना सांगा तुमचं पुण्यकर्म झालं म्हणून. काही देव येऊन तुम्हाला सर्टिफिकेट देत नाही, नाही नाही तू इथं दान दिलंय, अरे आपण किती दान दिलं ते कोणाला मिळणार आहे, गरिबांपर्यंत पोहोचणार आहे का नाही. तर अशा तऱ्हेने तुम्ही तन मन धन, तनाने, तुमच्याकडे धन नसते तर तनाने, शरीराने तुम्ही इतरांची मदत करा. मनाने मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवा. आपल्याला पण कोणाला तरी आनंद पण झाला पाहिजे. आता आल्याबरोबर मॅडम येत्या, नमस्ते, गुड मॉर्निंग, अजय सर नमस्ते, गुड मॉर्निंग, किती छान वाटतं. त्याच्यातून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी भेटते. आणि सर्वात पहिले आपण आपल्या शरीराला सांगायचे, लाईफ गेन मध्ये आलं, मी चांगली होणार आहे, मी स्वस्थ होणार आहे, निरोगी होणार आहे. हे आपल्या बॉडीला सांगितलं, मग बॉडी रिस्पॉन्स करते. तुम्ही बघा एखाद्या रडणाऱ्या माणसाला घडी घडी तुम्हाला सांगा, अरे माझ्या जीवनात असं आहे, माझं असं आहे, अरे बाबा नको भेटू, त्याला पाहिलं का आपण पळ काढू. पण एखादा पॉझिटिव्हिटी माणूस असला, चांगलं बोलणार असला, अरे वा 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 ताई, काऊ काऊ, आम्ही तुम्हाला केव्हाच आवाज देतोय. म्हणजे आपल्याला पाहून कोणाला तरी आनंद, पण आपल्याला काय करायचंय, आनंद वाटायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचंय, लाईफ गेन मध्ये यायचंय. आणि आपला आनंद चांगला राहण्यासाठी अजय सरांनी, शीतल मॅडमनी अभियान चालवलेलं आहे की आपलं आयुष्य निरोगी राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना काय मिळतं सांगा बरं, एवढी सेवा ते प्रामाणिक करताय, किती पुण्याचं काम करताय. मग त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा थोडा तरी असवा, बरोबर आहे का नाही, थोडा तरी खारीचा वाटा असवा. आणि त्याच्यामुळे आपल्याला बी छान वाटतं ना, एक ओढ लागते, चल आपल्याला लाईफ गेनला जायचंय बरं का, चल आपल्याला जायचंय. जवळ मी सायकलवरच येते, आलं का पाहिलं का आपलं, चला चला आता आपले आपापले लोक आपल्याला भेटतील. आणि इथं आपलं आरोग्य पण चांगलं राहील, मानसिक पण, शारीरिक पण. आपण एकमेकांना मन आता मोकळं करत नाही, मनुष्य तर कधीच मन मोकळं करू शकत नाही. बाई तरी एकमेकांजवळ बोलून मन मोकळं करते, पण जरा बाबा आले, आई आली तर अजून नाही, अजून कोणाचे काय अनुभव आहे, कोणाचं ऐकून मला काय वाटतंय काय नाही. आपल्या गोळ्या औषधं बंद होतील आणि आपलं आरोग्य हे स्वस्थ राहील. म्हणून लाईफ गेम नंबर 1, शीतल मॅडम नंबर 1, अजय सर नंबर 1, अनुष्का मॅडम नंबर 1, आकांक्षा मॅडम नंबर 1 आणि प्रियंका मॅडम. हे आपल्या एकदम पुढे जाऊ, याच्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करायचे, ही तुम्ही मला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. ताई किती थेरपी 5 दिवस झाले, फक्त 5 दिवसात ताईंना इतका छान रिझल्ट भेटला आहे. काय तर त्यांचा 2.5 किलो ना, 2.5 किलो वजन कमी झालेलं आहे. प्लस त्यांचं पोट आधी साफ होत नव्हतं, ते सुद्धा साफ व्हायला लागलेलं आहे. आणि त्यांना झोप आधी येत नव्हती, ती झोप सुद्धा शांत आता यायला लागलेली आहे. आणि वाईट सवय जी आहे ना, मोबाईल, रात्रभर मोबाईल जर पाहणं, जर आपले अवगुण पण सांगावे लागतात. तर लाईफ गेनने मला मोबाईल पण दूर केला जरा. मोबाईल आजकाल या मोबाईलची खूप घाण अशी सवय लागलेली आहे ना, तर ती सवय सुद्धा त्यांची सुटलेली आहे आपल्या लाईफ गेनमुळे. ओके, असे छान असे सकारात्मक बदल तो आपल्यात घडवत असतो. इतका छान 5 दिवसात असं आई बाबांना वाटत असतं की 5 दिवसात कसा रिझल्ट भेटला. कारण ताई स्वतः इतक्या पॉझिटिव्ह आहे, त्यांचा माइंड पॉझिटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्हिटीने त्यांचं शरीर इतकं पॉझिटिव्ह झालेलं आहे की पटकन थेरपी त्यांच्या शरीराला लागू पडलेली आहे. ठीक आहे, प्रत्येकाने आपलं विचार जे आहे ते पॉझिटिव्ह ठेवायचे आहे. पॉझिटिव्ह विचार असले की थेरपी सुद्धा पॉझिटिव्हच आपल्याला रिझल्ट देत असते. कसा वाटला असं ताईंचा रिझल्ट ऐकून? छान वाटला ना ताई? ज्या बेडने तुम्हाला इतका छान असा रिझल्ट दिलाय त्याला धन्यवाद म्हणाल का माझ्यासोबत? धन्यवाद. असं मी म्हणे लाईफ गेन तुम्ही म्हणायचे नंबर 1. ओके, लाईफ गेन नंबर 1, लाईफ गेन नंबर 1, अजय सर नंबर 1, शीतल